धोका देणाऱ्याची डोके फुटतील पण शिवसेना फुटणार नाही असा कडक इशारा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि ते मुंबईतील शाखांना भेटी देत आहेत। यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या। त्यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केलाय। बघूया। सतत प्रसार माध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे शिवसेनेला धक्का। म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसले। असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये। अनेकाने अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील, पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही। गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि वाटेमध्ये काळी मांजरं अनेक येत आहेत स्वतःला वाघ म्हणवणारे। त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला। आणि एक मोठी बातमी समोर येते। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। सभेसाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागलेला आहे। दरम्यान पोलिसांकडून कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरच्या दौऱ्यावरती आणि या दौऱ्यादरम्यान रॅली आणि या रॅलीच्या वेळेला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। सभेसाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागलेला आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। हरीश निमोटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। हरीश, काय नेमकं घडलेलं आहे, काय नेमका गोंधळ झालेला आहे? अमित, आपण जर बघितलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ जे आहेत आमदार शिवसेनेचे, यांच्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होते आणि विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे येत असल्यानं त्यांचं भव्य असं स्वागत संगमनेर शहरामध्ये झालंय आणि भव्य अशी रॅली झाली आणि जवळपास 8,000 लोक बसू शकतील अशा प्रकारचा मांडव टाकण्यात आलेला होता। मात्र त्यापेक्षा दुप्पट लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि जेव्हा एकनाथ शिंदे या सभास्थळी पोहोचले, जेव्हा स्टेजवर ते गेले, त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांची सगळी दांदल उडाली आणि मग त्यांना हा सगळ्या सुरक्षेच्या कारणामुळे या कार्यकर्त्यांना रोखावं लागलं आणि लाठीचार्ज देखील करावा लागलाय। सभा आताही सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहेत आणि एकनाथ शिंदेंना बघण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी संगमेरात झाल्याचं चित्र आहे। अमित, हरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।